मित्रांनो, शिक्षकांनो, मैत्रिणींनो, उमेदवारांसाठी नवीन सूचना पोर्टलवरती आलेल्या आहेत आणि केवळ एका दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे. परंतु ही मुदतवाढ का देण्यात आली ते सुद्धा त्यांनी दिलं असलं तर त्याचा मतितार्थ काय आहे, त्यांना एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. मित्रांनो, पोर्टलवरती लॉग इन केलेले जे उमेदवार आहेत त्याची संख्या लाखांमध्ये आहे, परंतु सेल्फ सर्टिफाय केलेल्या उमेदवारांची संख्या मात्र कमी आहे आणि त्याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे मात्र सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी 15 जानेवारी 2026ची ही जी डेट आहे ती एक दिवसाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. या कालावधीमध्ये प्रत्येकाने आपला फॉर्म लॉग इन करून सर्टिफाईड केला आहे का तो बघायचा आहे आणि मग नंतर सक्सेसफुली लॉग आऊट करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही अनसर्टिफाय फॉर्म करणार आहात तेव्हा व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्ही पुन्हा एकदा चेक करा आणि नंतरच फॉर्म सर्टिफाय करा. जोपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म सर्टिफाय करणार नाही तोपर्यंत तो फॉर्म कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी पात्र नसेल, हे लक्षात ठेवा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे फटाफट एकदा लॉग इन करून पहा, फॉर्म सर्टिफाय आहे का पहा आणि अनसर्टिफाय असेल तर सर्टिफाय करून लॉग आऊट करायचं आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता इथून पुढे मात्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ मिळणार नाही आहे. एकदा पुन्हा क्लिअर झालेलं आहे, परंतु अजून एक 8 दिवस मुदतवाढ मध्ये आधी मिळू शकते, परंतु त्याच्याबद्दल आत्ताच न बोललेलं बरं. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि स्टे कनेक्टेड.